सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भूषण गवई यांचा आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संवैधानिक किंवा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा नसून तो मनुवादी किंवा हिंदुत्ववादी विचारधारेच्या प्रभावाखालचा आहे असं दिसतं. त्याचं कारण असं आहे की संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व समाविष्ट करताना संविधानकर्त्यांनी हे प्रतिनिधित्वाचं तत्व म्हणून समाविष्ट केलेलं आहे. प्रतिनिधित्वाचा हक्क, प्रतिनिधित्वाचा अधिकार म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. मात्र भूषण गवई हे त्याकडे केवळ विकासाचं साधन म्हणून बघताना दिसत आहेत. आरक्षण म्हणजे विकासाचं साधन नसून तो प्रतिनिधित्वाचा हक्क आहे. त्यामुळे हा मूलभूत फरक त्यांच्या दृष्टिकोनात असल्यामुळे त्यांनी अनेक चुकीची वाक्य विधानं केलेली आहेत आणि चुकीचे निर्णय सुद्धा दिलेले आहेत. मुळात SC/STच्या संदर्भात निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे का, हा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे. त्या संदर्भात निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा सभागृहाचा आणि राष्ट्रपतींचा आहे. सभागृहाने घेतलेल्या निर्णयावरती राष्ट्रपती सही करतात आणि त्याला कायम करतात. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यात कुठलीही प्रकारची छेडछाड करण्याचा अधिकार हा संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेला नाही. असं असताना भूषण गवई यांनी उपवर्गीकरणाच्या संदर्भातला निवाडा दिला. गरज नसताना त्यात SC सोबत ST कॅटेगरीलाही ओढलं आणि कुणाचीही मागणी नसताना, कुठलाही संदर्भ नसताना त्यात क्रिमी लेअर लावण्याची त्या ठिकाणी त्यांनी जजमेंट दिलं. त्यामुळे ज्या मातंग समाजाची मागणी होती सब क्लासिफिकेशनची, त्या मातंग समाजाने सुद्धा भूषण गवईवरती टीका केलेली आहे. या पद्धतीचे चुकीचे निवाडे देऊन, चुकीची वक्तव्य करून भूषण गवईंनी हा रोष ओढवून घेतलेला आहे. वैयक्तिक व्यक्तिगत भूषण गवईंवरचा तो राग समाजाचा नव्हता, तर त्यांनी दिलेल्या निर्णयासंदर्भातला होता, त्यांनी दिलेल्या चुकीच्या निवाड्यासंदर्भातला तो राग होता आणि तो समाजाने योग्य पद्धतीने व्यक्त केलेला आहे. मात्र दुर्दैवाने अजूनही भूषण गवई हे त्यांच्या चुकीच्या निर्णयांचं समर्थन चुकीच्या पद्धतीनं करताना दिसत आहेत. आमची त्यांना विनंती आहे की आधी केलेली चूक आता पुन्हा करू नये आणि आपल्या चुकांचं समर्थन त्यांनी करू नये.